जहाँ जूता रखा था ना मला सांग वो ऊपर वाले तीन एक जूता में है वो। मग तुला काय वाटतंय? तुला टेन्शन आलंय. दमली आहे ती डान्स करून म्हणून जरा. नाही, पण तुला काय वाटतंय पियू दीदी आता तुझ्याबरोबर नसणार मग आता ओ पिऊ दीदी का आवडते तुला? तू काय मिस करशील? तिचे केक बनवणं सगळं मला आवडतं तुझ्यासोबत केक बनवायला. अच्छा. मग आता आपण हर्षिताचा फीडबॅक घेऊया जरा. मग हर्षदा झाली तयारी? ते शेवटपर्यंत होतच नाही हे सगळ्यांना माहिती आहे. हो ते तर आहेच. किती किती महागातली साडी ड्रेस बीस काय काढलेस? त्याला विचारा. तरी पण तू आम्हाला एक माहितीसाठी जर आयडिया दिलीस तर बरं होईल. 3,500-4,000पर्यंत अरे कापड वा. दोन्ही राऊंडला फर्स्ट राऊंड पण आणि सेकंड राऊंड पण. म्हणजे चांगल्या पैकी झालेलं आहे. कलवरी आहे लाडकी कलवरी आहे म्हणजे तर हा. कंपल्सरीच आहे. अजून काय कमी पडत असेल तर बघ ज्वेलरी वगैरे. काय असेल हां तर. म्हणजे आता काय फोरम आहे तू बोलून टाक म्हणजे आपण लॉक करून टाकू इथले इथे. स्वप्नील दादाबद्दल काय वाटतं? दादाबद्दल बोललं तेवढं कमी आहे. खूप काही येतं माझ्यासाठी काही सांगू शकत इमोशनल आहे. अरे दादा कुठे जाणार नाही आहे. दादा घरीच येणार आहे. प्रेम आणि प्रियंकाबद्दल काय सांगशील? तिथं खूप भारीच आहे. आम्ही फक्त वाटच बघतो ती कधी येते म्हणून आमच्याकडे ना. थोडी तिला आम्ही असं वहिनी म्हणून हे करणार आहे. ती एक माझी मोठी ताईच असते. तशी माझी स्नेहाताई आहे सगळ्यात मोठी. तशी ती माझी दुसरी ताई असेल मोठी. फक्त एवढंच की- पियूबद्दलचं एक स्पेशल मत असं तुझं काय म्हणजे एखादी अशी खास गोष्ट जी तुझ्या लक्षात कायम आहे? मी तिच्याकडे केक बनवायला आले होते तेव्हा तिचं म्हणजे सगळं एक्सप्लेनेशन वगैरे खूप छान होतं. मला वाटलं नव्हतं की मी केक बनवेन करून. म्हणजे यूट्यूबला बघून वगैरे मी थोडं थोडं शिकले होते पण एवढी आयडिया नव्हती की मला जमेल करून. पण तिच्याकडून शिकले तर मी कोणताही केक बनवू शकते. वा म्हणजे अजून पिऊ तुला एक सपोर्टिंग मिळालेलं आहे. बिझनेस मोठा होऊ शकतो. आता काही टेन्शन नाही. थँक्यू.